तर दादा आजच्या गुलालाबद्दल काय बोलू? आजच्या गुलालाबद्दल म्हणजे आज लय महत्त्वाचा गुलाल होता. आज गुरुपाडवा पण आहे. गुरुपाडव्याच्या निमित्ताने आम्ही नियोजन पण चांगलंच करून आलो आणि आमचं काही कारणामध्ये टायगर हा 20 दिवस बसूनच होता. त्याच्या अपेक्षामुळे आम्ही पण सम्राट जरा हळूहळूच गाड्या बघून पैऱ्या बघूनच आम्ही गुलाला ठेवलं होतं. कारण की जोपर्यंत टायगर नाही तोपर्यंत आमची एकमेव गाडी कधीच पळणार नाही. आम्ही चॅलेंज देऊन आव्हान देऊन सट्ट्यावाल्यांना गाडी गेली का डबल भाव देऊन आम्ही गाडी घालवतो. कारण का हीच अपेक्षा आमच्याकडून होती का सम्राट आमचा टायगरना सम्राट आला तर येवण जोडी आमची गुलालासाठी कधी पण पात्र होते. आजचा गुलाल कुठेतरी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तुमचा स्वभाव दिसतोय, त्याच्यामागचं कारण काय? आजचा गुलाल म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी आणि आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पण आहे आणि जेवढी सम्राट ग्रुपच्या जोडीला पोरं असतात त्यांच्या चेहऱ्यावर पण खूप हसू आहे आणि अशीच सम्राटला आणि टायगरला बोलतोय का असंच आम्हाला सगळं जो आमचं टीमचं हे असेल त्यांना सगळ्यांना तू खुशीन ठेव आणि हेच आम्हाला तुम्ही आणि टायगर पण हेच पाहिजे आम्हाला. टॉपच्या नंदीबद्दल तर आम्ही मुलाखत त्यांच्या तर आम्ही घेतो आणि आता तुमच्यासोबत तुमच्या नजरेत बिंदूर कसं काय? ती गाडी जमूनच झाली कारण की आम्ही स्टेजवर राहिलो होतो नाव फिरवण्यासाठी, पण आम्हाला काही तिकडनं जरासं ऐकायला येत होतं की यांना इचरून बघा त्यांना इचरून बघा, तर आमचे झाली बोलणं आणि ही गाडी आम्ही जमून गेली. कधी पैराला वगैरे त्रास झाला? आम्हाला पैऱ्याला भरपूर त्रास झाला कारण का आम्हाला हे सम्राट जेव्हा घाटावरनं खाली आला तेव्हा आम्हाला भरपूर लोकांनी ट्रोल केला होता की सम्राट तुमचा अजून नम्रात नाही. पण जेव्हा पण सम्राट घाटावरची खाली आला 1 महिना झाला ना, मग त्याचं ते घाटावरचा पल आणि मुंबईचं हे लोकांना दाखवून देतो. बघा ट्रोल त्यालाच केलं जातं की ज्याचं नाव असतं, त्याच्याबद्दल हा आता हो बरोबर चर्चेत असलं त्याची कोणत्या पण गोष्ट झाली कोणतीही गोष्ट चर्चेत असेल तर ट्रोल त्यालाच केलं जातं. पण आम्हाला त्याच्याकडनं खूप विश्वास आहे ना की आम्ही सम्राटला जो बैल मागतो का तोच बैल सम्राटला पुरेल, त्यासाठीच आम्ही लोकांकडनं बैला मागतो. आम्ही कोणती पण बैला मागत नाही. आणि विषय काय आहे काल भरपूर जणांनी कॉल केला पण भरपूर जणांना आम्ही असं सांगितलं नाही का बैल भेटणार नाही, कारण का आम्हाला आधीच पेंडिंग पैर राहायचं आणि जेव्हा पण आमचं 20 दिवस टायगर घरी बसल्यामुळे काही कारणामध्ये पाहायला लागलं होतं तिथून आम्ही वेगवेगळ्या पैऱ्यातच आम्ही सम्राट चालू झालंय. तिथून त्याने गाडी कोणत्या पैऱ्या टाकली त्या गेलेला आतापर्यंत ठेवल्या ना, आतापर्यंत टायगरचा पहिला गोल 20 दिवसाचा. आपल्या गावणीत नियोजन वगैरे कोण करतं? म्हणजे आपल्या गावने नियोजन मी एकटाच करतोय आणि विषय काय माहिती का, आज ते सर्व टीम असेल सम्राट ग्रुपची, पण जे काय कसं गाडी पकडायची कशी ठरवायची कशी बोलून त्यांच्या मैदान चालवायची ते सर्व मीच करतो. आणि बाकी गाडी आमची बॅनर वगैरे जमली तरी मी सर्व मुलांना सांगतोय की आपली गाडी या मैदानाला पळणार आहे आणि या बैलाशी जमले तर आमचं पैऱ्याचं कॉन्टॅक्ट असेल आणि माझं कॉन्टॅक्ट असेल. कारण का आम्ही कोणाला पैरा फोडत नाही ना. पैरा फोडल्यानंतर या सम्राटला पारासाठी ना लोकांनी 4-4 वेळेला बैला बदलल्यात या सम्राटने त्यांना पुरा पण केलं. दादा हे आता तुमच्या मागे प्रेम आहे मित्र काय बोला? आमच्या मागे प्रेम म्हणजे पहिल्यापासूनच आहे, कारण की जिथून छोटे दोन्ही सम्राट आहेत तिथून आमच्या मागे भरपूर पोरं असतात. सम्राटचे हार हो किंवा जीत हो एक सारखी पोरं कोणच कमी कसं झालं नाही. एक वसत ग्रुप असेल एक निलजा ग्रुप असेल हे ठामपणे हे आमचं सम्राट नाव आहे हे आम्हाला खोडायचंच नाही. अजून आम्ही यांच्या पावलं अजून आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत की यांचं खालोखाल यांच्या पावलं हे बैल आहेच तर आम्ही पुढचं नियोजन आमचं कडक असणार का त्यांना त्यांच्या गल्यान पलाला दुसरी वासरं आम्ही तयार करणार. बघा दादा जेव्हा आपला नंदी पळतो कुठेतरी तेव्हा आपल्याला विचारत नाही किंवा पैऱ्याला आपल्याला त्रास होतो. जेव्हा आपला नंदी पळतो तेव्हा स्वतःहून कॉल येतात आपल्याला काय बोलाल? हा आता जिथून आमची गाडी नंबरात पळते तिथून आम्हाला भरपूर कॉल आला भरपूर कॉन्टॅक्ट आलं, पण आम्हाला याच्या पहिले आम्हाला खूप त्रास झाला का लोकांनी खूप ट्रोल केला. एकाला ना 15 कॉल केल्यात. माझा कॉल नाही उचलला ना आता भरपूर जणांना सांगायचो का याला कॉल करू मग त्याला कॉल करू थांब आज पळू उद्या पळू. पण जेव्हा बैल दाखवतो ना तेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांची दिशा चेंज होते की सम्राट पैरा आपण या मैदानाला पळवलाच पाहिजे होता. आज तुम्हाला जो त्रास होत होता आज सम्राटने करून दाखवलं काय बोलाल? आज करून दाखवलं म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे खूप अभिमान, कारण का आज गुढीपाडवा पण आहे आणि आजच्या दिवशी आम्ही कसं आमचे कॉलेज ताट राहणार इथून, कारण की सम्राटने आम्हाला दाखवून दिलंय टायगरने सम्राटने का आम्ही खूप परत जाऊ शकतो. म्हणजे एक प्रकारचं कुठेतरी कमबॅकच झालं. हा कमबॅकच झालंय. तर आजचं नियोजन वगैरे आणि आयोजन वगैरे कसं काय? आजचं आयोजन म्हणजे बोललं तर आमचं बोनी डोल्यांचं कडकच असतं. त्यांचे जेवढं मैदान झालं तेवढं मैदान ते आम्हाला सहकार्य पण केलेलं आहे भरपूर आणि आयोजन पण 1 नंबर केला त्यांनी.
आणि त्याच्यामुळे आम्हाला गुलाल पण चांगला प्राप्त केला. चला दादा, शुभेच्छा देतो. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.